लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात गुढीपाडव्याचा सण साजरा होतो आहे। तसं तर गिरगावात गुढीपाडव्याचं विशेष आकर्षण असतं। मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तरुण तरुणी गिरगावच्या पाडवा रॅलीत सहभागी होत असतात। यावर्षी गिरगावच्या पाडवा रॅलीत निवडणुकीचे रंग पाहायला मिळत आहे। यावर्षी पाडवा रॅलीत सहभागी होणाऱ्या चित्ररथांमध्ये शिवस्वराज्य राज्याभिषेक सोहळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तर निवडणुकीबाबत जनजागृती करणारे चित्र देखील आहेत। संविधानाबाबत माहिती देणारे चित्र असून या चित्रामध्ये संविधानाची प्रास्ताविका त्यासोबतच संविधान म्हणजे काय असे फलक लावण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत। या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव देण्यात आले। इंडिया आघाडीचा चित्ररथ देखील यावेळी पाहायला मिळत आहे। मात्र यात राजकीय पक्षांची चिन्ह नसून इंडिया आघाडीचे लढेगा इंडिया जीतेगा भारत असं स्लोगन या ठिकाणी लावण्यात आलंय। आचारसंहिता लक्षात घेता या चित्ररथात राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह वगळण्यात आली आहे। तर सर्व धर्म समभाव आणि धार्मिक एकता असा संदेश देण्यात आला आहे। विरोधकांकडून नेहमीच सध्याच्या सरकारवर यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला जातो। या आरोपांची झलक देखील रॅलीत पाहायला मिळत आहे। याबाबतचा चित्ररथ या पाडवा रॅलीत सहभागी असून यामध्ये संविधान वाचवा लोकशाही वाचवा असा संदेश देण्यात आला आहे। तर निवडणूक आयोग, आयकर विभाग, वाढत चाललेला जातीय तेढ, सरकारचा माध्यमांवरील दबाव असे सर्व मुद्दे या चित्ररथात आहेत। महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचा आरोप नेहमीच विरोधकांकडून केला जातो। याबाबत जनजागृती करणारा चित्ररथ देखील रॅलीत असून यात मणिपूरमधील हिंसाचार, महिला अत्याचार असे विषय आणि त्यांचे पोस्टर लावलेले पाहायला मिळत आहे। त्यामुळे निवडणुकीच्या दिवसात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याला काहीसं राजकीय वळण यावर्षी पाहायला मिळत आहे।